छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा द्रोह आजवर औरंगजेबाच्या अवलादी म्हणून ज्याचा आपण उल्लेख करत आलेलो आहोत, अशा वर्गानं सुद्धा कधी केला नाही. त्यापेक्षा कैकपटीनं जास्तीचा शिवद्रोह, छत्रपतींचा अवमान हा स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत असं बोंबलून आम्हाला सांगणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत म्हणून ते हिंदूंचे रक्षण करते म्हणून आमच्याकडे ज्ञान पाजळणारा हा सर्वात श्रेष्ठ जो वर्ग आहे, हाच वर्ग जास्तीचा छत्रपतींचा द्रोह का करत आलेला असावा? या पाठीमागे राजकीय षडयंत्र आहे का? छत्रपती शिवरायांच्या संदर्भामध्ये त्यांना त्या छत्रपतींच्या बद्दल काडीचाही आदर नाही आहे, ते केवळ ढोंग करतायत. आणि या पाठीमागे नेमकी कारण काय असतील? म्हणजे छत्रपती शिवरायांचा द्रोह ही जी जमात आहे ती पहिल्यापासून करत आलेली आहे, आजवर ती का करत आलेली असेल बरे? याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, प्रशांत कोरडकर, राहुल सोलापूरकर अथवा ते काळ्या टोपीवाले येऊन गेले बघा मधल्या काळामध्ये, ते कोश्यारी, ही जी जमात आहे छत्रपतींचा द्रोह करणारी, ती कोण आहे? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणणारी ती जमात आहे ना. छत्रपती संभाजी राजांना धर्मवीर म्हणणारीच सांगणारीच ही लोक आहेत ना. एकीकडे हा वर्ग छत्रपती संभाजी राजांना धर्मवीर म्हणतो आणि दुसरीकडे हाच वर्ग त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो. म्हणजे एकीकडे कलंकित करतो, एकीकडे धर्मवीर सांगतो. मग आम्ही कधी शहाणे होणार आहोत? म्हणजे मल्हार रामराव चिटणीसापासून जर आपण इतिहास बघितला तर बघा, मल्हार रामराव चिटणीस याचा खापर पंजोबा संभाजी महाराजांनी स्वराज्यद्रोह केला म्हणून त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवलं म्हणे. आणि तो अवमान हे आणखी विसरले नाही. त्या अवमानाचा बदला घेण्याकरिता म्हणून चिटणीसांनी बखर लिहिली आणि त्यामध्ये छत्रपती संभाजीराजे हे कोपिष्ट, मदिराक्षी अत्यंत आसक्ती असलेला राजा, छत्रपतींनी कमावलेलं स्वराज्य बुडवणारा म्हणून वर्णन करणारा हा तो चिटणीस. तिथून पुढं स्वराज्याचे जे काही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती आहेत, त्या छत्रपतींना सिंहासनावर पाय उतार करून स्वतःला त्या सिंहासनावर आरूढ करणारे ते पहा. आणि पुढे तुम्ही गोळवलकर असतील, सावरकर असतील, हे छत्रपती संभाजी राजांबद्दल काय लिहितात ते एकदा बघा. त्या छत्रपती संभाजी राजांना एकीकडे धर्मवीर सांगणारे तेच कट्टर हिंदुत्ववादी हे छत्रपती संभाजी राजांना अत्यंत रागीट, नाकर्ता, दारू व्यसनी, लोकांच्या आया बहिणीवर वाकडी नजर ठेवणारा अशा घाणेरड्या पद्धतीच्या छत्रपतींवर आरोप करत आलेले आहेत. आणि तीच गोष्ट आता राजकारणामध्ये काय होतंय? दुसरं, प्रत्येकाला स्वतःच एक श्रेष्ठत्व सिद्ध करायचं आहे यांना. कुणाला चाणक्य म्हणून स्वतःला सिद्ध करायचं असतं, कुणाला एक पुरंदरे सारख्यांना एक इतिहासकार चांगलं व्हायचं आहे, चांगला इतिहासकार व्हायचं असेल तर छत्रपतींच्या संदर्भात चांगलंच लिहावं म्हणून त्यांना चांगलं इतिहासकार होता येत नसेल कदाचित, म्हणून ते तसा प्रयत्न करतात. म्हणजे आताचे कोरडकर, सोलापूरकर, कोश्यारी, हे भिडे, ही सर्व शिवद्रोही जमात, ही शिवद्रोही जमात बघा की ती कधीही विसरत नाही. हा प्रशांत कोरडकर म्हणतो
की तुमचा छत्रपती म्हणजे यांचे छत्रपती नाही आहेत, हे जे छत्रपतींना आराध्य दैवत सांगतात, स्वराज्य संस्थापक सांगतात, हे केवळ राजकारणामध्ये छत्रपतींचा वापर धार्मिक ध्रुवीकरण करण्याकरता, इतरांना शिव्या घालण्याकरता, इतर धर्मीयांना कमीपणा त्यांचा त्यांना कलंकित करण्याकरता, शिव्या देण्याकरता, छत्रपतींचा वापर करण्याकरता हे आपल्याला असं म्हणतायत का? म्हणजे ही 400,000 वर्ष पाठीमागचा इतिहास अवमान विसरत नाहीत आणि पुढे 500 वर्षानंतर काय करायचंय ते त्यांचं आज नियोजन असतं. आणि आम्ही काल काळ्या टोपीने अपमान केला, एकदा निषेध केला, विसरून गेलो. सोलापूरकर आले, टिकली मारून गेले. आता प्रशांत कोरडकर आला, आमच्या इतिहासकारांना शिव्या दिल्या, आमच्या त्या छत्रपती शिवरायांना काय जे बोलायचं बोलला, अवमान केला. म्हणजे ही शिवद्रोही जमात नेमकी ह्या स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी वर्ग म्हणणाऱ्या वर्गातूनच जन्माला काय येत असेल? म्हणजे यांचं छत्रपती शिवरायांबद्दलचं प्रेम हे त्यांच्या हिंदू धर्माच्या त्यांचा जो धर्म आहे त्याच्या वाढीसाठी छत्रपतींचा केवळ त्यांना वापर करायचा आहे. धर्मवीर संभाजी राजांचा केवळ त्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी वापर करायचा आहे. म्हणून आता जो वर्ण श्रेष्ठ आहे, खरंच बुद्धिमान आहे, प्रज्ञाशील आहे, जो विनम्र आहे, जो स्वाभिमानी आहे, अशा ब्राह्मण जमातीला हे काही जे शिवद्रोही जन्माला येतात तिथे ते त्या लोकांनी आता थोडा विचार करावा. कारण आता छत्रपती शिवरायांबद्दल त्या फडणवीसाचे काय पाय चाटायचे, तळवे चाटायचे तर चाट रे बाबा कोरडकर, परंतु ते करत असताना इतरांना घरात घुसून त्या फडणवीसांच्या नावे जर धमक्या देत असतील आणि छत्रपतींचा अवमान करत असतील तर आता सोलापूरकरजी, कोश्यारीजी आणि ते कोरडकरजी आता फक्त ब्राह्मण समाजाला जगू द्यावं. तो समाज खरंच चांगला आहे, तो ज्ञानी आहे, स्वाभिमानी आहे आणि तेवढाच धर्माचा आध्यात्मिकता जोपासणार आहे. तो त्यांना जगू द्या आणि त्यांना जर चांगलं जगू द्यायचं असेल ना तर आता तरी शिवद्रोह थांबवा. अन्यथा आता शिवभक्त सुद्धा तुमचा कडेलोट म्हणजे निर्वंश केल्याशिवाय राहणारा नाही. म्हणून पण तो निर्वंश सुद्धा कसा असेल, तो वैचारिक असेल. म्हणून आता जरा थोडंसं तारतम्य बाळगत चला आणि ब्राह्मण समाजावर दया करा. एवढंच. धन्यवाद. जय महाराष्ट्र.